नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी गणित या विषयातील घटक पहिला परिमेय व अपरिमेय संख्या याविषयीचा अभ्यास करणार आहोत. तर मागील इयत्तांमध्ये आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या, दशांश अपूर्णांक संख्या तसेच अपरिमेय संख्या याविषयीचा अभ्यास केलेला आहे. तर हे जे संख्या प्रकार तुम्ही मागील इयत्तांमध्ये अभ्यासलेले आहेत त्यावर आपण थोडी उजळणी घेऊया. तर सर्वप्रथम नैसर्गिक संख्या. तर ज्या संख्यांचा उपयोग निसर्गातील वस्तू मोजण्यासाठी केला गेला त्या संख्यांना नैसर्गिक संख्या किंवा मोजसंख्या म्हणतात. नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत? तर 1, 2, 3, 4 अप टू डॅश डॅश डॅश. म्हणजेच सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे, तर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. पुढे पूर्ण संख्या. तर नैसर्गिक संख्यामध्ये शून्याची भर पडली की पूर्ण संख्या समूह तयार होतो. तर शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून पूर्ण संख्या समूह तयार होतो. पूर्ण संख्या कोणत्या आहेत? तर 0, 1, 2, 3, 4 टिंब टिंब टिंब. म्हणजेच सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे, तर सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. पुढे पूर्णांक संख्या. सर्व ऋणपूर्णांक, शून्य व धनपूर्णांक संख्या मिळून पूर्णांक संख्या समूह तयार होतो. तर पूर्णांक संख्या समूह कोणता आहे? तर ऋण अनंतापासून ते धन अनंतापर्यंतच्या संख्या मिळून पूर्णांक संख्या समूह तयार होतो. तर टिंब 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 ऋण 4, ऋण 3, ऋण 2, ऋण 1, 0, 1, 2, 3 टिंब टिंब टिंब. म्हणजेच सर्वात लहान पूर्णांक संख्या सांगता येत नाही, तसेच सर्वात मोठी पूर्णांक संख्याही सांगता येत नाही. पुढे परिमेय संख्या. तर m/n या रूपातील संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. येथे m व n हे पूर्णांक असतात, परंतु n हा शून्य नसतो. म्हणजेच n हा शून्योत्तर संख्या असेल तर, म्हणजेच शून्य सोडून इतर कोणतीही संख्या असेल तर m/n या रूपातील संख्यांना आपण परिमेय संख्या असे म्हणतो. परिमेय संख्या समूह. तर परिमेय संख्या कोणत्या आहेत? तर ऋण 25/3, 10/7, 4, 0, 3, 8, 32/3, 67/5 इत्यादी. म्हणजेच अंश आणि छेद रूपातील सर्व संख्यांना आपण परिमेय संख्या असे म्हणतो. दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात. तर मागील इयत्तेमध्ये तुम्ही दोन परिमेय संख्येच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात याचा अभ्यास केला आहे. त्याच पद्धतीने दोन परिमेय संख्येच्या दरम्यान असणाऱ्या परिमेय संख्या काढण्याची जी पद्धत आहे ती देखील तुम्ही अभ्यासलेली आहे. संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवणे. तर 6वी व 7वीमध्ये तुम्ही संख्या रेषेवर पूर्णांक संख्या दाखवण्याची जी पद्धत आहे ती अभ्यासलेली आहे. यावर्षी आपण संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवणे याविषयीचा अभ्यास करणार आहोत. तर पहा, या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे. 7/3, 2, ऋण 2/3 या संख्या रेषेवर दाखवा. तर या संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत. तर त्या कशा पद्धतीने आपल्याला दाखवता येतील ते पाहूया. तर संख्या रेषा म्हणजे काय? तर ज्या रेषेवरील बिंदू संख्या दर्शवतात त्या रेषेला संख्या रेषा म्हणतात. तर संख्या रेषेवर 0 संख्या दाखवणाऱ्या बिंदूला आपण संख्या रेषेचा आरंभ बिंदू असे म्हणतो.
तर या ठिकाणी सर्वप्रथम रेषा काढून घेतलेली आहे आणि या रेषेवर 0 ही संख्या दाखवणारा जो बिंदू आहे त्याला आपण संख्या रेषेचा आरंभ बिंदू किंवा ओरिजिन असे म्हणतो. तर 0च्या उजवीकडे धनसंख्या व 0च्या डावीकडे ऋणसंख्या दाखवल्या जातात. तर 0च्या उजवीकडे आपण एकक अंतरावर खुणा करून घेऊया. त्याच पद्धतीने 0च्या डावीकडे देखील एकक अंतरावर आपण खुणा करून घेऊया. तर पहा, हे एकक अंतर जे आहे तर ते एकक अंतर 1, 2, 3, 4, 5 या पूर्णांक संख्या दर्शवते. तर 0च्या डावीकडे -1, -2, -3, -4 या संख्या दर्शवते. तर या ठिकाणी आपल्याला ज्या दाखवायच्या संख्या आहेत त्यामध्ये 7/3. तर या ठिकाणी दिलेल्या संख्यांचा जो छेद आहे तो 3 आहे. तर या ठिकाणी आपल्याला या एकक अंतराचे समान 3 भाग करायचे आहेत. म्हणजे 0 ते 1 हे जे एकक अंतर आहे याचे आपल्याला समान 3 भाग करायचे आहेत. तर 3 भाग आपण या ठिकाणी करून घेऊया. तर हे 3 भाग या ठिकाणी झाले आहेत एकक अंतराचे. तर या पद्धतीने आपल्याला दिलेल्या परिमेय संख्येचा जो छेद असेल त्या छेदाएवढे आपल्याला एकक अंतराचे समान भाग करून घ्यायचे आहेत. ज्या पद्धतीने आपण 0च्या उजवीकडील एकक अंतराचे समान भाग केले त्याच पद्धतीने 0च्या डावीकडे एकक अंतराचे आपल्याला समान 3 भाग करून घ्यायचे आहेत. तर आपण या ठिकाणी समान 3 भाग करून घेऊया. तर या ठिकाणी आपल्याला ज्या संख्या दाखवायच्या आहेत त्यामध्ये 7/3, 2, -2/3. तर या ठिकाणी 2 ही पूर्णांक संख्या असल्यामुळे ती आपल्या या ठिकाणी सहजपणे संख्या रेषेवर दाखवता येते. पुढे 7/3. तर या ठिकाणी आपण 0च्या उजवीकडे व 0च्या डावीकडे एकक अंतराचे समान 3 भाग केलेले आहेत. तर 7/3 ही संख्या दाखवण्यासाठी आपल्याला 0पासून समान 7 भाग मोजायचे आहेत आणि तो 7वा भाग म्हणजेच 7/3 ही दाखवणारा तो बिंदू आहे. तर 0च्या उजवीकडे समान 7 भाग मोजून घेऊया. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तर हा जो भाग आहे हा बिंदू या ठिकाणी 7/3 ही संख्या दर्शवितो. त्याच पद्धतीने -2/3. तर -2/3 ही संख्या ऋण असल्यामुळे ती 0च्या डावीकडे आहे. तर -2/3 म्हणजेच 0च्या डावीकडील एकक अंतराचे जे आपण 3 भाग केले आहेत त्यापैकी दुसरा भाग. तर पहा, 0च्या डावीकडील दुसरा भाग 1, 2 म्हणजेच या ठिकाणी हा जो भाग आहे तो या ठिकाणी -2/3 ही संख्या दर्शवितो. तर या पद्धतीने आपल्याला कोणतीही परिमेय संख्या रेषेवर दाखवता येते. तर कोणतीही परिमेय संख्या रेषेवर दाखवण्यासाठी आपल्याला दिलेल्या परिमेय संख्येचा जो छेद आहे त्या छेदाएवढे एकक अंतराचे समान भाग करायचे आहेत आणि त्यावरून आपल्याला ती संख्या सहजपणे संख्या रेषेवर दाखवता येते.
पुढे परिमेय संख्यातील क्रमसंबंध किंवा लहान मोठेपणा. तर परिमेय संख्येचा लहान मोठेपणा कशा पद्धतीने ठरवायचा त्याविषयीचा अभ्यास आपण आता करणार आहोत. तर पहा, संख्यारेषेवर संख्याच्या प्रत्येक जोडीमध्ये डावीकडील संख्या उजव्या बाजूच्या संख्येपेक्षा लहान असते. तर पहा, संख्यारेषेवर कोणत्याही दोन संख्येपैकी जी संख्या डावीकडे असते ती लहान असते, तर जी संख्या उजवीकडे असते ती मोठी असते. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण जर बघितलं, उदाहरणार्थ -3,5. तर या दोन संख्या आहेत. यापैकी लहान संख्या कोणती आणि मोठी कोणती? तर ही संख्यारेषा आहे. संख्यारेषेवर शून्याच्या उजवीकडे धनसंख्या तर शून्याच्या डावीकडे ऋणसंख्या असतात. तर या संख्या दाखवण्यासाठी आपण शून्याच्या उजवीकडे एकक अंतरावर समान खुणा करून घेतल्या. त्याच पद्धतीने शून्याच्या डावीकडे देखील समान अंतरावर आपण खुणा करून घेतल्या. तर शून्य ते हे जे एकक अंतर आहे ते 1, 2, 3, 4, 5 आणि शून्याच्या डावीकडील एकक अंतर -1, -2, -3, -4. तर पहा, 5 व -3 यापैकी -3 ही 5च्या डावीकडे असल्यामुळे -3 ही संख्या 5पेक्षा लहान आहे. तर 5 ही संख्या -3च्या उजवीकडे असल्यामुळे 5 ही संख्या मोठी आहे. ऋणसंख्या नेहमी शून्य व धनसंख्येपेक्षा लहान असते. तर कोणतीही ऋणसंख्या ही शून्य आणि धनसंख्येपेक्षा लहान असते. तर या ठिकाणी उदाहरणार्थ -7/9,4/5. तर यामध्ये -7/9 ही संख्या ऋण आहे, तर 4/5 ही संख्या धन आहे. त्यामुळे -7/9 ही संख्या 4/5पेक्षा लहान आहे. म्हणजेच -7/9 लहान आहे 4/5पेक्षा. तर हे चिन्ह आपण या ठिकाणी वापरू शकतो. -7/9 लहान आहे 4/5पेक्षा. 2 छेद समान नसताना परिमेय संख्येची तुलना करण्यासाठी छेद समान करून घ्यावा. उदाहरणार्थ 5/4 व 2/3 यांचा लहान मोठेपणा ठरवा. च्यापेक्षा लहान, बरोबर किंवा च्यापेक्षा मोठा यापैकी योग्य चिन्हाचा वापर करा. तर पहा, 5/4 व 2/3 या दोन परिमेय संख्यांची तुलना आपल्याला करायची आहे. तर या दोन्ही संख्यांचा छेद समान नाही. तर सर्वप्रथम आपला या दोन्ही परिमेय संख्यांचा छेद समान करायचा आहे. तर कोणत्याही परिमेय संख्येच्या अंश व छेदाला एका समान संख्येने गुणले असता त्यांची किंमत बदलत नाही. तर 5/4 व 2/3 या दोन्ही परिमेय संख्यांचा छेद आपण सर्वप्रथम समान करून घेऊया आणि छेद समान झाल्याच्या नंतर त्यांच्या अंशाची तुलना करू. ज्या परिमेय संख्येचा अंश मोठा ती परिमेय संख्या मोठी व ज्या परिमेय संख्येचा अंश लहान ती परिमेय संख्या लहान. तर चला आपण सर्वप्रथम या दोन्ही संख्यांचा छेद समान करून घेऊया. तर 5/4 2/3. तर छेद समान करण्यासाठी पहिल्या परिमेय संख्येच्या अंश व छेदाला दुसऱ्या परिमेय संख्येच्या छेदाने गुणून घेऊया.
तर 5 गुणिले 3 छेद 4 गुणिले 3 आणि दुसऱ्या परमेय संख्येच्या अंश व छेदाला पहिल्या परमेय संख्येच्या छेदाने गुणून घेऊया. तर 2 गुणिले 4 छेद 3 गुणिले 4 गुणाकार करून घ्या. 3 गुणिले 5 5 त्रिक 15 छेद 4 त्रिक 12. 2 गुणिले 4 4 दुनी 8 छेद 4 त्रिक 12. तर दोन्ही संख्यांचा छेद समान झालेला आहे. छेद समान झाल्याच्या नंतर आपल्याला अंशाची तुलना करायची आहे. तर 15 आणि 8 यांची तुलना करूया. तर 15 आणि 8 याच्यामध्ये 15 मोठा आहे आणि म्हणून पहिल्या संख्येचा अंश मोठा असल्यामुळे येथे पहिली परमेय संख्या मोठी आहे आणि म्हणून इथं जे चिन्ह आलेलं आहे ते चिन्ह आपल्याला त्या दिलेल्या दोन्ही परमेय संख्यांमध्ये वापरायचे आहे आणि म्हणून 5/4 मोठी आहे 2/3 पेक्षा. तर या पद्धतीने आपल्याला छेद समान नसताना परमेय संख्येची तुलना करता येते. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला दोन्ही परमेय संख्यांचा छेद समान करून घ्यायचा आहे आणि छेद समान झाल्याच्या नंतर त्यांच्या अंशाची तुलना करायची आहे आणि ज्या परमेय संख्येचा अंश मोठा ती परमेय संख्या मोठी किंवा अंशांमध्ये जे चिन्ह येईल ते चिन्ह आपल्या त्या दिलेल्या दोन्ही परमेय संख्यांमध्ये वापरायचे आहे. दोन ऋण परमेय संख्यांची तुलना करणे. उदाहरणार्थ ऋण 7/3, ऋण 5/2 यांची तुलना करा. तुलना करा म्हणजे यांचा लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा आहे. तर पहा ऋण 7/3 व ऋण 5/2 तर या दोन्ही ऋण संख्यांचा छेद समान नाही. तर सर्वप्रथम आपला छेद समान करून घ्यायचा आहे आणि छेद समान झाल्याच्या नंतर त्यांच्या अंशाची तुलना करायची आहे. तर सर्वप्रथम आपण या दोन्ही संख्यांचा छेद समान करून घेऊया. ऋण 7/3 ऋण 5/2. तर छेद समान करण्यासाठी पहिल्या परमेय संख्येच्या अंश व छेदाला दुसऱ्या परमेय संख्येच्या छेदाने गुणू. ऋण 7 गुणिले 2 छेद 3 गुणिले 2 आणि दुसऱ्या परमेय संख्येच्या अंश व छेदाला पहिल्या परमेय संख्येच्या छेदाने गुणून घेऊया. ऋण 5 गुणिले 3 छेद 2 गुणिले 3 गुणाकार करून घ्या. ऋण 7 गुणिले 2 तर एक ऋण संख्या आणि एक धनसंख्या आहे. तर एक ऋण आणि एक धनसंख्या असेल तर दोन्हींचा गुणाकार करून येणारा गुणाकाराला ऋणचिन्ह द्या. म्हणजे 7 दोन्ही 14 आणि येणाऱ्या गुणाकाराला ऋणचिन्ह म्हणजेच ऋण 14 छेद 6. ऋण 5 गुणिले 3 तर 5×3 = 15. एक धन आणि एक ऋण असल्यामुळे गुणाकार ऋण 15/6. छेद समान झालेला आहे. छेद समान झाल्यानंतर आपल्याला अंशाची तुलना करायची आहे. तर पहा ऋण 14 ऋण 15. तर ऋण 14 आणि ऋण 15 मध्ये ऋण 14 ही संख्या मोठी आहे तर ऋण 15 ही संख्या लहान आहे आणि म्हणून या ठिकाणी पहिल्या संख्येचा अंश मोठा आहे. म्हणजेच ऋण 14 ही संख्या ऋण 15 पेक्षा मोठी आहे
आणि म्हणून या ठिकाणी जे चिन्ह आलं ते चिन्ह आपला दिलेल्या संख्यांमध्ये वापरायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी ऋण 7/3 मोठी आहे ऋण 5/2 पेक्षा. तर या पद्धतीने आपल्याला कोणत्याही दोन ऋण संख्यांची तुलना करता येते. तर पहा, ऋण संख्यांची तुलना करताना या ठिकाणी ऋणचिन्ह काढून टाकल्यानंतर जी संख्या मोठी असेल तिला जर आपण ऋणचिन्ह लावलं तर ती मोठी संख्या लहान होते आणि लहान संख्या मोठी होते. तर या ठिकाणी ऋण 14 आणि ऋण 15 यांचं ऋणचिन्ह जर आपण काढून टाकलं तर 15 ही संख्या मोठी आहे आणि 14 ही संख्या लहान आहे. परंतु दोन्हींनाही आपण ऋणचिन्ह लावलं तर ऋण 15 ही संख्या लहान होते आणि ऋण 14 ही संख्या मोठी होते. आणि म्हणून या ठिकाणी ऋण 14 ही संख्या मोठी आहे आणि ऋण 15 ही संख्या लहान आहे. आणि इथं या दोन्ही अंशांमध्ये जे चिन्ह आलं, अंशांची तुलना करताना जे चिन्ह आलं ते चिन्ह आपलं दिलेल्या दोन्ही परमीय संख्यांमध्ये द्यायचं आहे आणि त्यावरून आपला दोन ऋण परमीय संख्यांची तुलना करता येते. तर या पद्धतीने आपण कोणत्याही दोन ऋण परमीय संख्यांची तुलना करू शकतो. पुढे परमीय संख्यांची तुलना करताना खालील नियम उपयोगी पडतात. तर काही नियम देखील या ठिकाणी आपण त्यांचा उपयोग करून परमीय संख्यांचा लहान मोठेपणा पटकन ठरवू